हो. नमस्कार. आजच्या भारताच्या स्वातंत्र्य दिनाला 80वा स्वातंत्र्य दिन आहे. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. तरुण पिढीचा 2 महिन्यापूर्वी आपण एक झंझावात म्हणूया ते बघितलं आणि आता आपल्या समोर ही बालमंडळी आलेली आहे. त्याच्या पुढची पिढी आहे. ते जे काय काय करतायत आणि ते घडवण्याचं काम त्या ज्या काही जणी करतायत तर त्यांचं मी प्रथम स्वागत करतो. सारिका परोळेकर, श्रुती जोशी आणि श्वेता झाला या तिघीजणी संस्कार वर्ग चालवतात आणि एक पिढी घडवण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. आपल्या एरियातली जी काही मुलं आहेत ती आपण त्यांच्याकडे पाठवूया, त्यांच्याकडनं काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील त्या शिकूया. आणि मी जास्त बोलत नाही, आता पुढची सूत्र मी सारिकाकडे देतो. ती बाकी बालगोपाळांची ओळख करते आणि कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो. धन्यवाद. प्रथम आपला कार्यक्रम असा चालू करण्याआधी आपण गणपतीची प्रार्थना करणार आहोत सर्व, आणि मग आजच्या कार्यक्रमाला आपण सुरू करूया. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वतंत्रता दिवसाच्या 80व्या स्वतंत्रता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज मी म्हणजे सारिका परोळेकर, श्रुती जोशी आणि श्वेता झाला या सर्वांतर्फे तुमचं मनपूर्वक स्वागत. हा कार्यक्रम चालू करण्याआधी मला आभार मानायचे किंवा धन्यवाद द्यायचे आत्रे कट्टा अशोकनगर या सभासदांना, ज्यांनी आम्हाला हा मंच आज उपलब्ध करून दिला. तर तुमचे सर्वांचे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. संस्कार व संस्कृती संस्कार वर्ग हा शब्द ऐकताच काही जणांना वाटेल की अरे वा काय छान आहे संकल्पना. काही जणांना असंही वाटेल काय आहे बुवा, कशासाठी, काय गरज आहे याची, असंही वाटू शकतं. तर त्याच्याबद्दल थोडं काही की आपण जेव्हा वर्ग म्हणतो, कोर्स म्हणतो, तर आपल्या डोक्यात एक गोष्ट येते की आपण एखाद्या स्किल अक्वायर करायला आपण कोर्सला जातो. उदाहरणार्थ जर आपण कम्प्युटर शिकायचं आहे, तुम्ही जाईल एका कोर्सला, एक अमुक एक दिवसाचा सिलेबस असेल, तो केला की मी त्याच्यात उत्तीर्ण होईल, मला एक सर्टिफिकेट मिळेल आणि त्या सर्टिफिकेटवर लिहिलेलं असेल की सारिका परोळेकर अमुक अमुक पर्सेंटेजने उत्तीर्ण झाली. ज्याच्यावरनं कोणालाही कळू शकतं की मला त्या कम्प्युटर कोर्समधनं काय ज्ञान मिळालंय किंवा काय नॉलेज मी अक्वायर. पण संस्काराचं असं होऊ शकतं का? त्याचा असं कोणी सर्टिफिकेट देईल का? किंवा असा कोर्स केला की म्हणून आम्ही एवढ्या दिवसांचा संस्कार वर्ग केला, आता मी सुसंस्कृत झाले, असं होऊ शकतं का? तर नाही होऊ शकत. बरोबर आहे, तुमच्या सगळ्यांच्या मनात बोलतात की असं होऊ शकत नाही. बरोबर आहे. म्हणजेच काय आहे, संस्कार हा एक प्रोसेस आहे, निरंतर चालणारा प्रोसेस. आपल्या सनातन धर्मामध्ये आपल्या जन्मापासून किंवा जन्माच्या आधीपासून आपल्यावर संस्कार होतो. म्हणजे गर्भसंस्कारांपासून आपण या लाईफला मधनं एक्झिट करतो, तर तेव्हा आपल्यावर केला जाणारा अंतिम संस्कार. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगवेगळ्या संस्कारांमधून जावं लागतं आणि त्याच्यातनं आपण इव्हॉल्व्ह होतो. लहानपणी एखादा श्लोक आपण शिकलो, पठण केलं, बायहाट केलं, पण पुढे जाऊन कधीतरी त्या श्लोकाचा अर्थ लागतो, तेव्हा तो लागलेला नसतो. म्हणजेच काय, त्या अर्थ त्याचा बोध हा नंतर आपल्याला कळतो. पण त्याची प्रोसेस ही अमुक एक स्टेजला होते जेव्हा मला त्याचं महत्वच नाही, पण ते करणं तेव्हापासून आहे. म्हणजे संस्कार ही कंटिन्युटी असलेला प्रोसेस आहे, म्हणजे त्याला खंड पडू शकत नाही. इट हॅज टू हॅपन एव्हरी डे. म्हणून आपल्यावर हा संस्कार नेहमी नियमित होत गेला लहानपणापासून. जसं आम्ही एकदा श्वेता, मी आणि श्रुती एकदा
एकदा असंच चर्चा करत होतो याविषयी आणि तिघांच्या मनामध्ये एक काय म्हणतात एक चिंता होती की आपल्याला आपल्या मुलांवर ते घडवायचे. त्यांना नियमितपणे संध्याकाळी बसवायचंय, शुभंकरोती म्हणायला लावायची, स्तोत्र म्हणायचे, गोष्टी सांगायच्या छान छान. पण त्या नियमितपणे घडत नाहीये का तर आत्ताच्या लाईफस्टाईल मध्ये प्रत्येकाचं घरातली लाईफस्टाईल ही इतकी तफावत आहे किंवा इतक्या झपाट्याने बदलली आहे. कारण का प्रत्येकाच्या घरात आई आणि बाबा हे दोघेही काम करतात आणि आणि त्यामुळे त्यातून त्यांना मिळणारा वेळ हा शॉर्ट आहे, कमी आहे आणि त्याच्यामध्ये ते सगळं आत्मसात करायचं आणि तेवढंच नाही, मुलांना वेगवेगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर एक्सपोजर सुद्धा द्यायचा आहे, जो आमच्या लहानपणी तो लिमिटेड होता. म्हणून त्याचा एक ढाचा होता की रोज संध्याकाळी बसले सगळे केलं आणि ते काम घरातली वेगवेगळी मंडळी करत होती. जसं आम्ही चर्चा केली, मला कळलं माझ्या बाबतीत माझ्या आईनं केलं. श्रुती म्हणाली तिची आजी होती जी आवर्जून तिला बसवायची नाही, हे म्हटलंच पाहिजे, याला काही ऑप्शन नाही. श्वेता म्हणाली तिच्या घरात जॉईंट फॅमिली सिस्टीम होती म्हणून घरातलं कोण ना कोणतरी हा वसा उचलत होता आणि ते घडत होतं आणि त्यामुळे आपल्यावर झालेला तो संस्कार, त्यामुळे आपण घडलो, आपले व्हॅल्यूज घडले आणि त्या व्हॅल्यूज मुळे आपण जे आहोत ते आज बनलो आहोत. म्हणून ही व्हॅल्यू म्हणजे मनावर केलेला संस्कार हा महत्वाचा आहे. आणि मनावर केलेला संस्कार आपल्याला विकत घेता येईल का? तो नाहीये ना, तो कुठल्याही कोर्स मध्ये नाहीये, तो निरंतर प्रोसेस मधनच अचीव होईल, वेगवेगळ्या गोष्टींमधून. म्हणून संस्कार वर्ग आम्ही नाही म्हणत की तुम्ही अमुक एक दिवस करा आणि तुमचं मूल संस्कारित होईल, हा हट्ट नाही. आमचा एकच प्रयत्न आहे की मुलांना एकत्रित आणणं. एक कॉमन गोष्ट जी आमच्या बालपणी आमच्यामध्ये होती किंवा इथे बसलेल्या बऱ्याच जण त्याला सहमत असतील की आपल्या घरी एकटं मूल नव्हतं, भावंड होतं. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र बसायचो आणि ती प्रोसेस इझी होती. पण ह्यांच्या बाबतीत बऱ्याच अंशी ते उलट आहे, एक एक मूल असतं. त्यामुळे त्यांच्या हट्टापायी त्यांच्या ह्याच्यापायी कुठे कुठे आम्हीही नमतो ऍज पेरेंट्स आणि हे आमच्यामधला दोष आहे, पण आम्ही पण नमतो त्याच्यात. आणि म्हणून आम्हाला वाटलं की हा एकत्रित केलं, मुलांना एकत्र आणलं तर कदाचित ती गोडी वाढेल का, आणि तो प्रयत्न करायला आम्ही तिघींनी आमच्या 3 मुलांना एकत्र आणलं आणि म्हटलं आपण चालू करूया. आणि ते दर आठवड्याला एक दिवस आमच्या वेळापत्रकानुसार आम्ही ठरवलं की एक दिवस आपण काढू शकतो आणि तो एक दिवस ठरला आणि मग तो एक दिवस त्या दिवशी आम्ही सगळ्या तिघांना एकत्र आणायचो आणि त्यांच्यातला जो बदल आम्हाला दिसायला लागला तो इतका सकारात्मक होता की एक तर वया त्यांची आपला पाया पण वीक होईल असं मला वाटतं. कारण हे जर बॉन्डिंग असेल, आपले सिबलिंग असतील किंवा फ्रेंड्स असतील तर त्याचा फायदा हा पुढे जाऊन खूप आहे. कारण का त्यांना एक आधार मिळतोय वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांना. तर आज संसार वर्गामध्ये आम्ही दर गुरुवारी भेटतो आणि वेगवेगळे उपक्रम करतो, श्लोकांचं पठण तर करतो, गोष्टी ऐकतो, गोष्टी नरेट केल्या जातात, वेगवेगळ्या चिन्हांबद्दल बोलतो. आपल्याला आपल्या धार्मिक ह्याच्यामध्ये चिन्ह आहे, ते ओम आहे, स्वस्तिक आहे किंवा देवळावरचा कलश आहे, तर तो का आहे, तो तसाच का असतो, अशी काही म्हणजे किती गोष्टीची क्युरिओसिटी तर त्यांनी आम्हाला प्रश्न विचारले. जेव्हा दशावतारांची स्टोरी घेतली तर काही गोष्टी आत्ताच्या काळाला धरून नाहीये दशावताराच्या स्टोरीज मध्ये. मग त्यांनी विचारलेले प्रश्न हे आम्हालाही रिसर्च करावे लागले की आम्ही त्यांना काय योग्य उत्तर देऊ शकतो. म्हणून दर बुधवारी ते आतुरतेने वाट बघतातच, पण त्यांच्यापेक्षा अधिक आम्ही तिघी वाट बघत असतो, कारण का त्याच्यातनं आम्हाला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळत असतो. पण आज संस्कार एक मग रित्या तो सादर केला जाईल. तर प्लीज तुम्ही सगळ्यांनी साथ द्या.
ओके, तर तुम्हाला आवडेल पठण करायला आमच्यासोबत जॉईन पण करा. ओके, तर पहिलं आम्ही जे सुरू करणार आहोत, तर त्याच्यामध्ये आम्ही ओंकारांचं चॅन्टिंग करतो, ओमचं चॅन्टिंग करतो. तर आज आपण इतके सगळे जण बसलो, तर त्या ओराचा आपण जरा फायदा घेऊया. तर आपण ओम चॅन्टिंग करणार आहोत, त्याच्यासाठी मी श्वेता झाल्याला बोलवते, ती आपल्याला गाईड करेल. ओम चैंटिंग आणि मेडिटेशन ये कार्यक्रम में आपको पूर्ण अनुभूति करनी है, जिसके लिए शायद आपको मैं दिखूं ना दिखूं कोई जरूरत नहीं, मेरी आवाज को ही आपको फॉलो करना है। हमारे हर एक सत्र की शुरुआत हम इस मेडिटेशन और ओमकार से करते हैं। आपको मेडिटेशन के लिए सिर्फ मेरे शब्दों को फॉलो करना है और अंत में हम 3 बार ओम का उच्चारण करके इस वाइब्रेशन को जो ग्रुप एनर्जाइज बैठी है उसके साथ हम एंड करेंगे। इस सत्र को पूरी तरह एंजॉय करने के लिए अपने फोन साइलेंट पे कर लें, साइड में रख दें और इसे एंजॉय करें। अपने हाथ में ध्यान मुद्रा बनाएं, तर्जनी और अमृत को मिलाएं और दोनों हाथों को अपने थाई से रिलैक्स रखें। अपने आंखों को बंद कर दें और धीरे से अपनी आती हुई और जाती हुई सांसों पे ऑब्जर्वेशन करें। शायद साइड से कोई आवाज आपको आ रहे हैं, पक्षियों के, कुर्सियों के, सिर्फ उसे अनुभव करें। अपनी सांसों पे ध्यान दें और आपके बाहर जो भी भाव, विचार, चिंताएं हैं, उनको पॉज करके अपने मन को शांत करने के लिए अभी इस क्षण में अपने आप से जुड़े। देखिए कि हर एक सांस के साथ आपका शरीर रिलैक्स हो रहा है। देखिए कि हर एक सांस के साथ आपके मस्तिष्क, आपके कंधे, आपके हाथ, आपकी छाती, आपकी गर्दन और आपकी कमर रिलैक्स हो रहे हैं। देखिए कि इसी के साथ आपके थाई, आपकी नींद, आपके पैर और पैरों के तलवे रिलैक्स हो रहे हैं। हर एक सांस के साथ आपके शरीर का हर एक अवयव शिथिल एवं शांत हो गया है। आजू बाजू जो भी क्रियाएं चल रही हैं उसे चलने दें, सिर्फ अपने आप को दें। और अभी धीरे से लंबी गहरी सांस लेते हुए मेरे साथ 3 बार ओम का उच्चारण करेंगे। लंबी गहरी सांस भरें और सांस छोड़ते हुए अपनी आंखों को बंद ही रखें और आपके शरीर में और इस वातावरण में जो तरंगे उत्पन्न हुई है उसे अनुभव करें। आपका मन इस तरंग के साथ शांत हो गया है और जब ये वाइब्रेशन पूरी तरह से सेटल हो जाए, धीरे से अपने हाथों को रख करें और अपने आंखों पे लगाए कृतज्ञता और आत्मा के भाव से अपने आंखों को खोलें। धन्यवाद श्वेता. आता आपण जसं आपण म्हटलं की संस्कार वर्गामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रार्थना श्लोकांचा समावेश केलेला असतो. तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत वेगवेगळ्या प्रार्थना सांगितल्या गेल्या आणि त्या प्रार्थनांचा समावेश आपण आपल्या दिवसाच्या
सुरुवातीपासून आणि दिवस जसा संपतो तोपर्यंत केलं तर त्याचं बळ आपल्याला नक्कीच देणार आहे आणि त्याची सकारात्मक ऊर्जा आपल्या दिवसभरात आपल्याला ती देत राहील आणि आपलं काम हे चांगलं होणार आहे. तर तसंच आपण सुरू करतोय. तर सगळ्यात पहिली प्रहर म्हणजे आपण जेव्हा झोपेतून उठतो. धन्यवाद. सकाळची सुरुवात आपल्या सरांना बघून म्हणजे आपल्या हातांना धन्यवाद देतोय की ते खूप कष्ट करणार आहेत आणि दिवसभर त्यांना भरपूर काम करायचं आहे आणि त्या हातांमध्ये आपण अक्षरशः आपल्या देवांना बघतोय. म्हणजे हे हात कधी चुकीचं काम करण्याला धास्तावतील का? तर नाही. म्हणजे या हातांना चांगलंच कर्म व्हायला पाहिजे ह्याची सुरुवात आणि आठवण आपण स्वतःला करून देतो आणि त्याचबरोबर या सगळ्या देवांचा आशीर्वाद घेतो. त्याचबरोबर आताचा एक पॉप्युलर वर्ड आहे ग्रॅटिट्यूड. तर आपल्या श्लोकांमध्येच ग्रॅटिट्यूड आहे. समुद्र वदने देवी काय आहे, आपण या धरणी मातेला ग्रॅटिट्यूडच करतोय ना, थँक्यू म्हणतोय, सॉरी म्हणतोय की मला माहिती तू माता आहे पण माझा नाईलाज आहे की मला तुझ्यावर पाय ठेवावा लागतो. तर सॉरी, त्याच्याबद्दल सॉरी म्हणून हा ग्रॅटिट्यूड पण आपल्या प्रार्थनेमध्ये आहे. आता दुसरी प्रहर म्हणजे सकाळ झाली, अंघोळ झाली. आता आपण प्रत्येक घरातला सदस्य हा आपल्या आपल्या कामाला निघणार आहे. काम करणारे ऑफिसला जाणारे निघतील, शाळकरी मुलं शाळेतला निघतील. तर त्याआधी म्हटली जाणारी ही प्रार्थना. गुरु हा आपल्या आयुष्याचा अल्टिमेट गाईड आहे आणि प्रत्येक टप्प्यावर आपल्याला एका गुरुची गरज असते. म्हणून त्यांना केलेली वंदना आणि त्याचबरोबर देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळावा त्यासाठी देवीची प्रार्थना. आता आपण पुढच्या प्रहरी जातोय म्हणजे जेवणाची वेळ झालीये, भोजनाची वेळ झालीये आणि बघूया त्याआधी केली जाणारी प्रार्थना. भोजन प्रारंभ करण्याआधी आपण आपलं भोजन हे चांगल्या रीतीने आपल्याला पचावं, डायजेस्ट व्हावं याच्यासाठी प्रार्थना तर करतोच आहोत. एक प्रकारचं ते हवन आहे आणि त्याच्यामध्ये आपण देवाचं स्वरूप बघितल्यामुळे अन्नाचा नाश करायचा नाहीये ह्याची पण त्याच्यात प्रार्थना आहे. आणि त्याचबरोबर हे जेवण आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या ज्या लोकांचे श्रम लागले त्याचीही एक आठवण आपण करतो. आता आपण संध्याकाळच्या प्रहरी जातोय म्हणजे दिवे लावणीची वेळ आहे आणि तेव्हा केली जाणारी प्रार्थना.
आरोग्य संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते दिव्या दिव्यां दीपकाय कामी कुंडल मोतीहार दिव्या लावून नमस्कार फिराचे कापसाची बाण दिवा लावला देवापाशी तुझे पडला विष्णुपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी वेद लक्ष्मी मैत्रुपासे माझं घर तुला जाते घरातली किडा किडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या सर्वांना उलट आयुष्य लागू दे ही सांगितलं. धन्यवाद. संध्याकाळी घरातली सगळी मंडळी आपल्या कामकाजावरनं शाळकरी मुलं घरी आली आहेत. सगळं कुटुंब एकत्र झालंय आणि तेव्हा म्हटली जाणारी ही प्रार्थना जी आपल्याला सांगते की आपला क्रोध आपल्या जे काही वाईट गुण आहेत त्यांना आपल्याला बाहेर टाकायचंय आणि आपल्या सगळ्यांना मंगलमयी म्हणजे चांगलं आयुष्य मिळावं उदंड आयुष्य मिळावं ह्याची प्रार्थना. आता श्लोक आणि प्रार्थना तर आपण म्हणतो त्याचबरोबर आपण सुरुवातीला जसं म्हणतो संस्कारांची का गरज आहे तर ती मनावर केली जाणारी संस्कार ह्याची आपल्याला जास्त गरज आहे जेणेकरून आपली पिढी ही मनोबलाने भक्कम होईल आणि पुढेची वाटचाल ही ते चांगल्या रीतीने करू शकते. आणि ह्याचा सगळ्यात चांगलं आपल्याकडे अवेलेबल ज्ञान जे आपल्याला दिलं आहे ते म्हणजे संत रामदासांनी मनाचे श्लोक या मार्फत आणि मनाच्या श्लोकामध्ये मनावर केलेलं नियंत्रण किंवा मनाला आपण कसं आवड शकतो किंवा कसं त्याच्याबद्दल मनाला आपण कसं आवड करू शकतो किंवा त्याला चांगल्या दिशेने कसं वळवू शकतो ह्याच आपल्याला या मनाच्या श्लोकामध्ये आपल्याला नॉलेज दिलं गेलं. तर मनाचे श्लोक त्यातले 10 श्लोक आज आम्ही तुमच्या समोर पठण करणार आहोत.
क्रिया घडावी मनात चिंतनाचे परित्वाजी जावे परी अंतरी सज्जनानी बघावे होरे मनात द्रव्यते गुणिलांचे अति स्वार्थ बुद्धीमुळे पाप साचे तळे भोगणे पापते कर्म खोटे होता मनासारिखे दुःख मोठे सदा सर्वदा भीती रामी धरावी स्वतःची स्वरे सांडीची करावी तेथे दुःख ते सुख मागे जावे विवेके सदा स्वस्वरूपी भरावे जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद. नंतर आपण ज्याला आपण आपल्या म्हणतो की आपल्या हिंदू धर्मातलं आपल्याला गायडिंग बुक म्हणजे भगवद्गीता. तर भगवद्गीतेचा 15वा अध्यायाचं पठण आता तुमच्या समोर आम्ही सादर करणार आहोत. नक्कीच आता ही मुलं लहान आहेत, आम्हालाही समजत नाहीये भगवद्गीता, तर यांचं फारच लांब आहे. पण उद्देश हा आहे की संस्कृत मधला या श्लोकांचं पठण केल्यामुळे उच्चार चांगले होऊ शकतात, ह्याचा एक प्रयत्न. तर 15वा अध्याय भगवद्गीते. पंचदशोऽध्यायः श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलं मदर्शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसुता तस्य शाखा गुणा प्रबुद्धा विषयप्रवाला अधश्चोर्ध्वानुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येव ततोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेवं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यम् यस्मिन् गतानां निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यथा प्रवृत्तिप्रसुता पुराणी निर्माणमोहाजितसङ्कटोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा वन्दे विमुक्ता सुखदुःखसङ्ग्रहिणी गच्छन्तमूढा पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममेवांशो जीवलोके जीवभूता सनातनः वनश्शस्त्राणि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वर निर्द्वैतानि स याति वायुर्गन्धानि वासयत् श्रोत्रं चक्षुषस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते ॐ
धन्यवाद मुलांनी. बराच वेळ तुम्हा सर्वांना बसून शांतपणे ऐकायला श्रवण करायला लावलंय. तर आता संस्कार वर्गात फक्त मनावर संस्कार नाही तर ब्रेन वर पण आपल्याला काम करायला लागणार आहे. ब्रेन ऍक्टिव्ह ठेवायचंय आणि ते फक्त मुलांना नाही आपल्या सर्वांना सगळ्याच वयोगटात. तर ब्रेन जिम ऍक्टिव्हिटी पण आम्ही करत असतो आणि वेगवेगळे खेळ पण करतो. तर आज आपण अशीच एक ब्रेन जिम ऍक्टिव्हिटी करणार आहोत आणि त्यासाठी मी बोलवते श्रुती जोशी. नमस्ते सगळ्यांना. आता तुम्ही सगळे श्लोक ऐकले. माझ्या मुलांनी म्हणते आम्ही फक्त संस्कार वर्गात श्लोकावरती भर न देता त्यांचा पूर्ण सर्वांगीण विकास कसा होईल याच्याकडे पण आम्ही थोडं लक्ष देतो. आमची सगळी मुलं आता शाळेत जातात तर त्यांना अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन कसं वाढावं आणि ते जे जे काही काम करतात त्याच्यात त्यांनी किती मन लावून काम करावं ह्याच्यासाठी आम्ही छोटंसं ब्रेन ऍक्टिव्हिटी किंवा ब्रेन जिम असं म्हणतो. आपण जिमला जातो तर आपल्या शरीरासाठी जातो, तर हा जिम जे आहे ते आपल्या मेंदूसाठी आहे. आणि ही ऍक्टिव्हिटी फक्त लहानांनी न करता लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही ऍक्टिव्हिटी सगळ्यांनी केली तर खूप चांगला त्याचा परिणाम होतो. आपल्या ब्रेनला ऍक्टिव्हेट करायला ही ब्रेन जिम ऍक्टिव्हिटी केली जाते. तर सगळ्यांनी माझ्यासोबत ही ऍक्टिव्हिटी करायची आहे. पहिलं म्हणजे आपल्या उजव्या हाताला एक थम्सअपचं साईन द्यायचं आहे. उजवा हात थम्सअपचा असेल. सगळ्यांनी काय करा, उजवा हात थम्सअपचा असेल आणि दुसरा हात व्हेरी गुड असा असणार आहे. ओके, थम्सअप, व्हेरी गुड. ओके, आता ह्याला तुम्हाला स्विच करायचं आहे टू लेफ्ट हँड थम्सअपचा असेल आणि राईट हँड व्हेरी गुड या साईडचा असेल. आता हळूहळू आपल्याला हे करत जायचं आहे. सो इट विल बी थम्सअप अँड व्हेरी गुड, थम्सअप अँड व्हेरी गुड. यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट अँड यू हॅव टू डू इट फास्ट. सगळ्यांना जमतंय का? हळूहळू जमणार आहे. एका रिदम मध्ये चालतं. जर ह्याला तुम्हाला रिदम मिळाला तर तुम्हाला इकडे तिकडे बघताना पण ही ऍक्टिव्हिटी करता येते. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही कधीही कुठेही वेळ मिळेल तेव्हा करायची आहे. ओके, आता आपण ना दुसऱ्याकडे वळूया. तुम्हाला राईट हँड हा बाहेरच्या दिशेने फिरवायचा आहे. राईट हँड तुम्हाला बाहेरच्या दिशेने फिरवायचं आहे. फक्त राईट हँड 1 2 3 4 5 6 7. आता लेफ्ट हँड तुम्हाला आतल्या बाजूने फिरवायचं आहे. 1 2 3 4 5 6 7. आता मजा बघा, आपल्याला हे दोन्ही सायमल्टेनियसली करायचे. बघा जमतंय का? राईट हँड फॉरवर्ड, लेफ्ट हँड बॅकवर्ड, राईट हँड फॉरवर्ड, लेफ्ट हँड बॅकवर्ड. एकदा तुमचा दोन्ही फॉरवर्ड होईल नाहीतर दोन्ही बॅकवर्ड होईल. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. मजा येते. आता अजून एक करूया. राईट हँडचा नंबर 1 आहे, लेफ्ट हँडचा नंबर 2 आहे. राईट हँड इज नंबर 1, लेफ्ट हँड इज नंबर 2. स्विच करायचंय. लेफ्ट हँड 1 आहे, राईट हँड 2 आहे. कॉन्सन्ट्रेट करा, हातांकडे बघा. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. Thank you.
मजा येते ते नाही भाग जो संस्कार वर्गाचा सुरुवात असतो आणि जेव्हा कधी आम्ही स्टोरी करणार असतो तर तो फार एक्साइटिंग मोमेंट असतो आमच्यासाठी आणि मुलांसाठी तर आज एक कथा आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत आणि त्यासाठी आपण सर्वांनी टाइम ट्रॅव्हल करायचं म्हणजे थोडं मागे आणि आम्ही एकटे जाणार नाही आहोत. सर्वांना आम्ही जायचं एक 2 मिनिटं तसं मी म्हटलं आपण सर्वांना टाइम ट्रॅव्हल करायचं तर काही वर्ष मागे नाही जायचंय तर काही युग मागे जायचं आणि मागे जाता जाता आपण येऊन पोचलोय त्रेता युगात. सगळ्यांनी अचूक ओळखलंय त्रेता युग म्हणजे श्री रामांचं युग रामायणाचं आणि त्यातलीच ही एक कथा आहे आणि आपण येऊन पोचलोय तर आपल्या समोर एक भला मोठा समुद्र किनारी आलोय आणि या समुद्र किनारी आपण एकटे नाही आहोत. आपल्या समोर किंवा आपल्या बरोबर या समुद्र किनारी बसले प्रभू श्रीराम त्यांचा छोटा भाऊ लक्ष्मण आणि त्यांच्या बरोबर ही मोठी वानर सेना आणि ही सगळी वानर सेना आणि प्रभू श्रीराम आतुरतेने कोणाची तरी वाट पाहतायत. आतुरतेने समुद्राच्या दिशेने ते बघतायत आणि कोणाची वाट बघत असतील बघूया आपण कोणाची वाट बघतायत. सर्व लंका पेटवल्यावर शांत चित्तानं हनुमंतानं आपलं पुच्छ सागर जलामध्ये दिसू दिलं आणि त्यानंतर आकाश मार्गानं तो परत श्रीरामांच्या पाशी आला. सीतेने दिलेला मणी श्रीरामाने अचूक ओळखला आणि अत्यंत आनंदाने हनुमंताला गाढ आलिंगन दिलं. असंख्य वानरासह राम लक्ष्मण दक्षिणेला निघाले. ते सर्वजण समुद्र तीरावर पोहोचले आणि आता प्रश्न सापडला की समुद्र उल्लंघावायचा. 3 दिवस पर्यंत श्रीरामाने सागराची प्रार्थना केली परंतु सागर काही प्रगट झाला नाही. तेव्हा संतापून शेवटी रामाने सागरावरती शस्त्र उपसलं. रामबाणाच्या भयाने तो सागर साकार प्रगट झाला आणि नम्रतापूर्वक रामाला म्हणाला, जय श्रीराम. जय श्रीराम. प्रभू तुमची भक्ती आणि तुमचा संकल्प पाहून प्रसन्न झालो. हा समुद्र माझ्या आधिपत्याखाली आहे. तो माझ्या पाठीबाजूला करू शकत नाही. पण प्रभू लंकेपर्यंत पोहोचणार कसे? प्रभू तुमच्या वानरसेनेत नल आणि नील हे अत्यंत कुशल आहे. त्यांच्यामध्ये तिथे समुद्रावर एक मजबूत सेतू बांधतात. सेतू बांधायला जे नगर वापरत श्रीरामाचे नाव लिहा. हा समुद्र माझ्या छातीवर आनंदाने धारण करेल. अरे वा, म्हणजे आपण समुद्रावरच पूल बांधू शकतो. समुद्र देवता तुमचे आभार. जय श्रीराम. जय श्रीराम. मोठे मोठे दगड घेऊन या. प्रत्येक दगडावर श्री रामाचे नाव लिहा. नल व नील हे त्या काळचे आर्किटेक्ट वानर सेनेतच होते आणि त्यांनी सेतू बांधण्याचं कार्य हाती घेतलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण वानर सेना आता कामाला लागली आहे आणि बघूया काय चाललंय ते.
गिरिराजांचे देह निखळुनी गजांत शात्या शेळा उचलुनी गिरिराजांचे देह निखळुनी गजांत शात्या गणात दारे प्रवेश धरुनी गणात दारे प्रवेश धरुनी बांधने गोडून गोडा सही पलंकावती सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय बांधारे अरे ही छोटी खारुताई इकडे काय करते? आपण एवढे मोठे मोठे दगड उचलतोय आणि आली आहे छोट्या दचकाळी जाऊन. माझी घट्टा करू नका, मलाही रामसेतू पाहण्यात मदत करायची आहे. तू एवढी छोटी, तुझ्याकडून काय मदत होणार आहे? माझी ताकद तुमच्या एवढी नाही. मी मोठे दगड उचलू शकत नाही, पण माझ्याकडे श्रीरामाची श्रद्धा आहे. अरे वा, ते स्वतःच्या अंगावर वाळू घेऊन येते. पण आता आपण काय करूया? खारुताई, तू इतक्या मनापासून काम का करतेस? प्रभू, मलाही तुमच्या कार्यात सहभागी व्हायचे आहे. माझे योगदान छोटे आहे, पण माझी भावना खरी आहे. खारुताई, तुझे योगदान अजिबात छोटे नाही. तू आम्हाला शिकवलंस की योगदानाचे महत्त्व त्याच्या आकारात नसते, तर त्या मागच्या भावनेत असते. सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय. या खारुताईच्या गोष्टीमध्ये रामायणात बरेच छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ही गोष्ट फारच इम्पॉर्टंट वाटते आम्हाला, कारण का ह्याच्यामध्ये टीम बिल्डिंग हा ऍस्पेक्ट येतो. आणि टीम बिल्डिंग मध्ये एखादं काम जेव्हा टीम एकत्रितपणे करते, तर कोणाचा वाटा मोठा आणि छोटा आहे ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नसतं, पण सगळ्यांनी एकत्रितपणे काम करायचं असतं आणि ते कार्य पूर्णत्वाला न्यायचं हे ध्येय जास्त महत्वाचं आहे. आणि तेच ही खारुताई आणि ही गोष्ट आपल्या सर्वांना शिकवते. म्हणून ही गोष्ट घेतली आणि मुलांनाही ती फार आवडते. आणि आता सगळ्या कलाकारांची ओळख करून देणार आहे. प्रथम श्रीरामाच्या भूमिकेत अर्णव वेलुगोडे, लक्ष्मणाच्या भूमिकेत निधी खायर, खारुताईच्या भूमिकेत स्वरा चमणे, वंदनाच्या भूमिकेत कौस्तुभ जोशी, मुलीच्या भूमिकेत सौम्य सांगे, पानर सेनेमध्ये सावी बडोळेकर, अमया आंबेकर, श्रीश्री सक्कर, प्रिया रंगारणे आणि वल्लरी सावंत. आणि समुद्र देवतेच्या भूमिकेमध्ये अर्णव शिंदे आणि माणसाच्या भूमिकेमध्ये मंगला मानसी. आणि नेहमी तुमचा वर्ग हा शांतपाठ म्हणजे शेवगाने करतो, तर तोच आम्ही करणार आहोत आणि आपण आपल्या कार्यक्रमाची सांगता इथे करणार आहोत.
सर्व श्रोत्यांचा मनपूर्वक धन्यवाद. काही आमच्याकडनं चुका झाल्या असतील, काही उल्लेख करताना किंवा बोलताना, तर प्लीज आम्हाला माफ करा आणि आशा आहे तुम्हाला हा कार्यक्रम आवडेल. धन्यवाद. आता हा कार्यक्रम आमच्या पक्षाच्या 16 वर्षाच्या कारकिर्दीतला सगळ्यात चांगला कार्यक्रम आहे. कारण एक आपल्या इतका अर्थ होता आपल्याला अंतच नाही की अत्रेकट्टा म्हणजे फक्त ज्येष्ठांचाच आहे. तर असं काही नाहीये. आम्ही तरुण पिढीला पण आणण्यासाठी इथे प्रयत्न करतोय आणि त्यात आज पहिला प्रयोग केला आम्ही की मुलांना घेऊन आलो इथे. आता मुलं आणि म्हणजे त्यांचे पालक येतीलच. आम्ही खूप छान छान कार्यक्रम करतो. अक्षरशः म्हणजे कधी कधी 100-150 लोक असतात. तुम्ही सुद्धा या कार्यक्रमाला येत जा. तत्पूर्वी मी मीनाताईंना विनंती करतो की त्यांनी आवाज दर्शन करावं कार्यक्रमाचं. आणि दुसरं म्हणजे आम्ही आता मुलांकरता आणखी काही कार्यक्रम करणार आहोत. आता आपण दिवाळीच्या सुट्टीमध्ये साधारण एक चित्रकला ड्रॉइंगवर आम्ही एक अभ्यास वर्ग ठेवणार आहोत. तसंच मुलांना घेऊन आम्ही जंगल ट्रेक साठी सुद्धा जाणार आहोत. तुम्ही तुमचे नंबर इथे देऊन ठेवा. म्हणजे तुम्हाला कळेल की केव्हा कार्यक्रम आहे तो. आणि कार्यक्रमाला येत जा. इथे खूप छान छान कार्यक्रम होतात. मीनाताईंना मी विनंती करतो की त्यांनी धन्यवाद. हा मुलांचा कार्यक्रम बघितला. संस्कार बरोबर त्याच्यात सारिका परुळेकर, नंतर श्वेता आणि त्या तिघींचं खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे की आता संस्कार होतच नाही किंवा काही घरात होतात सुद्धा. आमच्या लहानपणी आम्हाला हे सगळे संस्कार मिळायचे की दिवा लावायचा आहे, संध्याकाळी प्रार्थना म्हणायची, दुसऱ्यांच्या पाया पडायचं. आता ते एकत्र कुटुंब असल्यामुळे ना हे आणि आजी असायची, आई असायची. आताच जर सगळं आयुष्य बघितलं तर धावपळीच आहे. प्रत्येक जण जॉबला जाणार आहे, मुलाला कुठेतरी बेबीसिटर मध्ये ठेवताय, आजी असली तर. आणि पुस्तकचे आता वेगळे राहतात, काही एकत्र कुटुंब आहे त्यामुळे आजी असते. आजी सांगते आज मी आपण श्रावणाचं उदाहरण घ्या, दिवशीची पूजा करायची, मुली आपण म्हणतो बघा त्याचा मी पूजा करायची. कमी कार्यक्रम दिवस पण करायचं असतं पण त्याच्यात आता याची आता इतकी गरज आहे. त्यामुळे मला वाटतं अजूनही आपल्याला ते थेओरी आता सध्या पालकांनी बघितलंय तर जास्तीत जास्त मुलांना तिकडे पाठवावं असं मला वाटतं. आणि हा कार्यक्रम सगळ्यांनी जाहीर पाहिलाय. त्याला खरोखर मी धन्यवाद देते की असा करून देतो. आणि काही सांगितलं पण आता बघायचं की आम्हाला सुद्धा आता आम्ही आधी त्यांची मुलांना जास्तीत जास्त हे सगळं सांगते की आपल्याला असं करायचंय कसं करायचंय. पण त्यांना करता येत नाही आणि यांच्या संस्काराचे हवं म्हणजे तिथे चालवत म्हणून मी धन्यवाद. कोणी जाऊ नका. कार्यक्रम संपल्यानंतर मुलांना पाहू आहे, मोठ्यांना सुद्धा आहे. आणि तत्पूर्वी कार्यक्रमाचा समारोप करण्यासाठी मी शोभाताईंना सुरू करतो. शोभाताईंच्या बोलण्याच्या कार्यक्रम शकत नाही तर त्यांनी इथे यावं. आणि सर्वात शेवटी आपलं हृदय मात्र होईल आणि कार्यक्रम